नमस्कार मंडळी, सुप्रभात. दिवस तिसरा. आजचा दिवस तिसरा आहे. आज लवकर कामं करायची, जबाबदारी आज जरा जास्त आहे. लवकर उठून आता आज फुलांसाठी मी निघालो आहे. फुलं आणि मेन म्हणजे देवपूजा करून सगळी घ्यायची आहे. एवढ्या लवकर निघालो आहे की काही दिसतच नाही, जणू ढग आहेत ना आपल्याला मिळायला स्वतः खाली आले. तर बघून घ्या एकदा नजारा, सुंदर असा नजारा, स्वर्गच आला आहे खाली. एवढ्या लवकर निघालो होतो की जवळजवळ फुलं पण उमलली नव्हती. फुलं जमा करून देवपूजा करून सरळ निघालो वाड्याकडे गेलो. जनावरांना जो जमा करून चारा ठेवला होता तो पहिला एक दिवस आधीच सगळा टाकून दिला त्यांना. टाकून दिल्यानंतर डायरेक्ट निघालो मार्केटला जी आज आपल्याला चॅलेंज दिली होती एकाने की बॉटल आहेत औषधाच्या त्या विकायच्या आहेत. 27 बॉटल होत्या, जास्त नाही. 27 बॉटलचं दुकान मांडलं. कस्टमर पकडायला एक एक करून सुरुवात झाली. जास्त नाही, 1.5 ते 2 तासामध्ये सगळ्या बॉटल मी आहेत त्या पूर्णपणे संपवून टाकल्या. चॅलेंज पूर्णपणे मी जिंकलो. कस्टमरांना व्यवस्थित समजावून दिलं, त्यांना माझा नंबर दिला. कस्टमर जुने असल्यामुळे, आपल्या ओळखीचे परिचयाचे पण असल्यामुळे औषध आपलं गुणकारी हे सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे कस्टमर एकदम इझी भेटले. मग तिकडनं निघालो, सरळ लवकर घराकडे निघालो. घराकडे आलो, थोडं खाल्लं पिल्लं आणि मग परत जनावरांकडे निघालो. जनावरांचं जी सगळी जबाबदारी होती ती फटाफट मला समजत होतं की यांना खूप भूक लागली. दिवसभर त्यांना बांधून ठेवलं होतं, थोडंसं टाकलं होतं. हे टाकल्यानंतर फटाफट जनावरं बाहेर गेली. जनावरं जंगलाला गेल्यानंतर काय केलं, त्या ठिकाणी सगळे जनावरं बघून घेतली की व्यवस्थित आहेत का. पण नाही, डोळा चुकवून माझा ती लोकं चाललेच होते. लोकांच्या शिव्या पडण्यापेक्षा मग थोडा वेळ उभा राहिलो त्यांच्याजवळ. हा मेन त्यांचा म्होरक्या, हा सगळ्यांना भातामध्ये घेऊन जातो, त्यामुळे थोडी नजर ठेवून होतो मी यांच्यावरती. आजूबाजूला इकडे तिकडे डोळा चुकवून ती लोकं निघाले होते. त्यामुळे निर्णय घेतला की ह्याला उद्या लोणनं घालायचं. लोणनं म्हणजे काय त्या व्हिडिओमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला आज दाखवतो. आज ही झालेली आहे ही आपली कमाई आजची 2700 रुपये. 27च बॉटल होत्या, त्यामुळे 2700 रुपयाची कमाई झालेली आहे. ते आपण ह्यांच्यावरती खर्च करणार आहे. उद्या झाडू वगैरे यांना लागते, साफसफाई करायला, खाणं वगैरे ते आपण आणणार आहोत. बोरिंगला पाणी नसल्यामुळे थोडासा फेस करावं लागतं आहे, त्यामुळे सगळं हाताने साफ करावं लागतं आहे. मग टाईम न वाया घालवता सगळं शेण फटाफट जमा करून घेतलं. सगळी स्वच्छता झाडूने करून घेतली. पाणी नसल्यामुळे थोडंसं कठीण जातं आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जनावरं आली, जनावरांना सगळ्या हे लोणनं हे याच्या गळ्यामध्ये उद्या बांधणार आहे. सगळी जनावरं जमा करून घ्यायला गेलो. एकट्याला बांधलं पहिलं, पण ह्यांचं पोट काय आज भरत नव्हतं, मन भरत नव्हतं, कारण उशिरा सोडले होते. पण काय करणार, अंधार पडल्यामुळे सगळ्यांना जमा करून घेतलं, सगळ्यांना बांधलं. आणि मग त्यानंतर परत एकदा लहान जी वासरं आहेत त्यांची थोडीशी स्वच्छता करून घेतली. आणि मग ह्या व्हिडिओचा शेवट इथेच करावा लागला अंधार झाल्यामुळे. आता भेटू उद्याच्या भागामध्ये. राम राम, नमस्कार, धन्यवाद.